नमस्कार मंडळी, मी गौरव आणि आपण पाहत आहात प्राईम टी व्ही मराठी. प्राईम टी व्ही मराठी हा असा मंच आहे जिथे आपण तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यवसायामध्ये मार्गदर्शन आणि शेतीमध्ये सुद्धा मार्गदर्शन या तत्वावर आपण पॉडकास्ट घेतो, इंटरव्ह्यूज घेतो आणि सक्सेस स्टोरी दाखवतो, ज्यामध्ये मग व्यावसायिक असो, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले तरुण असो किंवा शेतीमध्ये आधुनिक शेती करून नवीन प्रयोग करून सक्सेस झालेले यशस्वी झालेले तरुण असो. त्यामुळे काय होते तर जे तरुण काहीतरी करण्याचं स्वप्न मनात घेऊन कार्य करतात त्यांना एक प्रेरणा मिळते. मग कुणाला जर स्पर्धा परीक्षामध्ये IAS IPS असो किंवा पोलीस असो, कोणतीही नोकरी असो ती करायची असेल तर यशस्वी कथांमधून त्यांना मार्गदर्शन मिळते. आपण कुठे चुकायचं नाही हे समजते. त्यामुळे ते स्पर्धा परीक्षामध्ये त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत होते. जे तरुण व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी व्यावसायिकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना योग्य व्यवसाय निवडण्यासाठी मदत होते. व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय कसा चालवायचा आणि व्यवसाय कसा यशस्वी करायचा या सर्व गोष्टी माहीत झाल्यामुळे तरुणांची फसगत होत नाही, अपयश येत नाही. तसेच शेतीमध्ये सुद्धा नवनवीन संधी आहेत. आधुनिक शेती करून लाखोचे उत्पादन करणारे आणि सन्मानाने जगणारे असे अनेक तरुण आहेत. अशा तरुणांच्या यशोगाथा, सक्सेस स्टोरी पाहून तरुणांना शेतीकडे वळण्याचे मार्गदर्शन मिळते. शेतीला आजकाल जे आपण कमी लेखण्याचं काम करतो ते अशा यशस्वी तरुणांमुळे आपण अनेक तरुण, अनेक पिढ्या शेतीकडे वळू शकतो आणि शेतीलाही व्यावसायिकरित्या करू शकतो. त्यामुळे काळी माती ही आपली माय माऊली आहे आणि तीही आपल्याला यशस्वी बनवू शकते हे समजते. तर मित्रांनो, जर आपण असेच यशस्वी तरुण असाल, मग ते स्पर्धा परीक्षामध्ये असो किंवा व्यवसायामध्ये असो किंवा शेतीमध्ये, तर आमच्या प्राईम मराठीशी नक्कीच संपर्क साधा आणि आपली पॉडकास्ट घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधून आमच्या स्टुडिओला भेट द्या. यशस्वी सक्सेस स्टोऱ्यासाठी, बिझनेस स्टोऱ्यासाठी, तुमचं बिझनेस असो, तुमचं साम्राज्य असो, शेती असो हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण डॉक्युमेंटरी बनवतो, सक्सेस स्टोरी व्हिडिओज बनवतो, ते आपल्या चॅनलला अपलोड करतो. जर आपण यशस्वीरित्या आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत असाल तर नक्कीच आपण प्राईम मराठीशी संपर्क साधा आणि इतर तरुणांना मार्गदर्शन करा, प्रेरणा द्या. धन्यवाद.